शिर्डीत अचानक आलेल्या पावसानं भाविकांची तारांबळ उडाली। पावसापासून बचावासाठी भाविकांनी मंडपाचा आधार घेतला। शिर्डीमध्ये अर्धा तास तुफान पाऊस झाला, त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता आहे। अगोदरच शेतामध्ये पाणी आणि चिखल, त्यात पुन्हा पाऊस आल्यानं काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होणार आहे। तर पावसामुळे भाविकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। शिर्डीमध्ये अचानक तुफान पाऊस झाला। या पावसामुळे आता शेतकऱ्यांचं देखील नुकसान होईल। दरम्यान साई मंदिर परिसरातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट दिल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे। आपण आता आहोत साई मंदिर परिसरामध्ये आणि आपण आता दृश्यामध्ये बघू शकतो या ठिकाणी गेल्या अर्धा तासापासून पाऊस कोसळत आहे। या अर्धा तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे जे साई मंदिरात जे भाविक दर्शनासाठी आलेले आहे त्यांना पावसातूनच बाहेर पडावं लागतं आहे, पावसातूनच शोधून मार्ग काढावा लागतो आहे। गेल्या अर्धा तासापासून हा पाऊस सुरू आहे। साई मंदिराच्या परिसरातील जी भाविकांची जी गर्दी झालेली आहे त्या गर्दीला कुठेतरी या पावसाची अडचण ठरते आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काही वेळापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि हवामान खात्याने दिल्यानंतर येलो अलर्ट दिल्यानंतर हा परतीचा पाऊस बघायला मिळत आहे। कुणाल जमदाडे, जी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।